कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योगासाठी राखीव असलेल्या भूखंडांची बेकायदेशीरपणे विक्री केली जात असल्याचा आरोप हिंदू महासभेनं केलाय। पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये हुपरीच्या सिल्वर झोनचा समावेश आहे। त्या सिल्वर झोन परिसरात शेकडो एकर जमीन ही उद्योगासाठी राखीव ठेवण्यात आली आहे। याचाच फायदा घेत काही भूखंड दलालांनी खोट्या कागदपत्रांच्या आणि माहितीच्या आधारे इथले भूखंड उद्योगांसाठी म्हणून हस्तांतरित केलेत। पण या भूखंडांवर कोणतेही उद्योग सुरू न करता ते परस्पर विक्री करत असल्याचा आरोप हिंदू महासभेचे हुपरी शहराध्यक्ष संजय पाटील यांनी केलाय। हातकणंगले कागल पंचतारांकित वसाहतीमध्ये सिल्वर झोन परिसरामध्ये काही डेव्हलपरनी प्लॉट एजंटांनी बोगस सोसायट्या स्थापन करून शासनाचे प्लॉट लाटले आहेत। त्या छोटे छोटे प्लॉट पडवून रासरोस नोटरीद्वारे खरेदी विक्री चालू केली आहे। ही शासनाची महसूल बुडवण्याचं काम एजंट व उद्योग भवनमधील काही अधिकारी यांच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार चालू आहे। याबाबत सविस्तर निवेदन आम्ही संबंधित विभागाला दिले आहे। याची दखल तात्काळ घेतली नाही तर आम्ही अखिल भारत हिंदू महासभा शहर हुपरी यांच्या वतीने उद्योग भवन येथे लवकरच तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे। तरी प्रशासनाला आमची विनंती आहे की सदर विषयामध्ये तात्काळ लक्ष घालून संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करावे व चौकशी अहवाल सार्वजनिक करावा ही आमची विनंती आहे प्रशासनाला। या भूखंडांची चौकशी करून भूखंड दलाल, उद्योग भवनातील काही अधिकारी आणि बोगस कंपन्या उभा केलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संजय पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, कोल्हापूर जिल्हाधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मेलद्वारे केली आहे।